मित्रांनो आलेलो आहे लुम्फिनी पार्कवर. गेट नंबर 1 होता तो. आणि आता आतमध्ये जाऊन बघूया, काहीतरी एक्सप्लोअर करतो. संध्याकाळचे वाजलेली आहेत 5:38. इकडे आहे ना ते मॉनिटर लिझार्ड्स दिसतात, म्हणजे मोठी छिपकली, मोठी पाल. हे बघा काय दिसले, कावळे बघा केवढे मोठे आहेत. आणि इकडे एक मांजर आहे आणि इकडे मोठे मोठे कावळे आहेत. आणि एकदम मस्त लँडस्केप बनवलं आहे यार. इथे आहे ना पक्षी खूप आहेत, म्हणजे विविध तरीकेचे पक्षी आहेत. आणि कावळे काय खातात काय माहिती, एवढे मस्त मस्त मोठे मोठे कावळे आहेत ना. आणि तिथे ना एक पॉन्ड टाईप आहे छोटंसं, विचार करतो आहे ना तिथे जातो जरा. आणि तो बघा लिझार्ड बघा, हो भाई कसा वळवळतोय बघा. आणि हे सगळे लोक ना त्याचा शॉट घ्यायला जात आहेत. एक चांगला शॉट मिळतो का फोटो. यार मागे बघा ना काय बेस्ट आहे. इथे येणं वर्थ आहे, हायली रेकमेंडेड प्लेस आहे. असं तुम्हाला आरामात बँकॉकमध्ये टाईम स्पेंड करायचं असेल निसर्गाच्या मध्ये, तर यार ही लोकेशन हायली रेकमेंडेड आहे. म्हणजे 5 ते 10 मिनटं झाले आहेत अजून या लोकेशनमध्ये मला येऊन, बट मी बोलतो आहे की ही लोकेशन वर्थ इट आहे. इथे आहे ना फोटोग्राफी करायला आणि व्हिडिओज काढायला खूप बेस्ट जागा आहे. चला पुढे एक्सप्लोअर करूया यार. आणि हे बघा हा एक ट्रॅक आहे जिथे आपण बाईक चालवू शकतो. आणि हे फुलं बघा. सो इथे लिहिलंसुद्धा आहे की बॅलेन्स बाईक ऑनली. तर बॅलेन्स बाईक ती असते वाटतं. आणि तो चालवतो आहे. आणि हे बघा व्हिडिओ मोठा असू शकतो बिकॉज मी काय कटवट करणार नाही. तुम्हाला जसं मी बघतोय ना तसंच दाखवणार आहे. तुम्हाला पण अनुभव करायला मिळेल जे मी अनुभवतोय. तर मला माहिती नाही ही गोष्ट काय आहे, पण आहे ना एक आहे की तिकडे आहे ना सोलार लावलेलं आहे. पॅनल एक वर सोलारचं लावलेलं आहे. मला कॉमेंट करून सांगा की ही गोष्ट काय आहे. तर आहे ना इकडे एक बाकडा दिसला, थोडं बाकड्यावर बसलो आहे. थकलो नाही आहे, मला जस्ट हे एक्सपिरियन्स करायचं आहे यार, हे फील करायचं आहे मला, तर त्यामुळे बसलो आहे. इकडे आहे ना एक वेगळाच सुगंध येतो आहे मातीचा, बिकॉज पाऊस पडलेला काल रात्री आणि आज दुपारीसुद्धा पडला थोडा पाऊस. तर आहे ना मस्तपैकी मातीचा सुगंध येतो आहे. माहिती नाही पण ते जे दिसते तुम्हाला तिकडे छोट्या मुलांसाठी स्लाईड्स वगैरे आहे. आणि आहे ना इथे एक मी मॅपमध्ये बघितलं की एक मोठं तलाव आहे. आय गेस हेच आहे ते, हे जाऊन पुढे मिळतं. व्हिडिओमध्ये बनून राहा, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. आणि हे बघा इकडे ना फिशला ते खायला देत आहेत. मला दाखवतो फिश कोणते आहेत. दिसले खूपच जास्त प्रमाणात फिश आहेत. चला या फिशला बघून झालं. मला तुम्हाला ते दाखवायचं होतं ॲक्च्युली. हां हे बघा हे अच्छा खूप लांब आहे अजून ते जे फाउंटन चालू आहे ते. ऐकी नाही जबरदस्त खतरनाक जबरी रबरी एकदम आहे ना. तिकडे जायचं आहे आपल्याला, जाऊया आपण तिकडे हळूहळू. पण इथून मला दिसलं आणि चांगला व्ह्यू आला तर मी कॅप्चर केला. आणि हा मित्रांनो एक आहे की या पार्कची फी ना 0 आहे. म्हणजे तुम्ही एंट्री करताना मला बघितलं असेल पार्कची फीजच नाही आहे. आणि इतकं सुंदर खतरनाक मला पार्क डिझाईन केलं आहे. कोणी डिझाईन केलं आहे ना त्याला बिग थम्सअप. आणि आता आहे ना मित्रांनो हवा सुटायला लागली आहे, थंड थंड वेदर झालं आहे. आणि आहे ना एक हे बघा 360 डिग्री जे मी बघतोय ते तुम्हाला दाखवतो. वाव, इथे येणं मी डाऊटफुल होतो या प्लेसमध्ये येणं, म्हणजे पार्कमध्ये काय करायचं आहे. पण पार्कमध्ये इतकं काही बघण्यासारखं आहे ना. जर तुम्हाला निसर्ग आवडत असेल, तो सगळ्यांनाच आवडतो, तर तुम्ही या फॅमिलीला घेऊन या, फ्रेंड्सला घेऊन या. आणि तसं मी आलो एकटा या. अख्खा लुम्फिनी पार्कचा जो वॉक थ्रू आहे ना तो या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल.
जरी तुम्हाला मराठी समजत नसेल तरी हे तुम्हाला दृश्य तर दिसत आहेत ना. अरे यार काय खतरनाक झालं आहे बघा. की नाही खतरनाक. म्हणजे ॲक्च्युली कॅमेरा इतका दृष्टी करत नाही आहे जे मी बघतो आहे, पण हे जे रिफ्लेक्शन पडतो आहे ना त्या सनसेटचा खूपच सुंदर यार, अप्रतिम. आणि हा बघा कसा पोहतोय बघा. हा मॉनिटर लिझार्ड आहे ॲक्च्युली, सर्वात जाडा मोठा लिझार्ड आहे. म्हणजे जी पाल असते ना तिचा मोठा वर्जन. हे रॉक फॉर्मेशन्स बघा कसे ठेवले आहेत. तिकडे सनसेट होतोय आणि हां इथून आपल्याला तो मस्त दिसेल. काय म्हणतात त्याला, फाउंटन. इथे बोटिंग पण आहे. भाई इतकं सुंदर दृश्य मी बघतोय ना, कॅमेऱ्यामध्ये सुंदर दिसतंच आहे. आणि मला वाटतं ना हे बोट्स आहेत जे बोट घेऊन लोक इकडे बोटिंग करत असतील, बट आय थिंक हे बंद आहे आता. का बंद आहे मला माहिती नाही. जर तुम्हाला माहिती असेल कॉमेंटमध्ये कळवा. कॉमेंट करा यार, तुम्ही कॉमेंट करत नाही असं कसं होईल. तर आहे ना आपण आहे ना इथून आलो असं एकदा आहे ना त्या ब्रिजवर जायचं आहे. ते ब्रिजचं नाव आहे जमादीन ब्रिज. त्या ब्रिजवरून हे क्लोज दिसतं आणि तो एक व्ह्यू पॉईंटसुद्धा आहे. तो ब्रिज आहे ना, तर तिकडे एकदा जाऊन बघूया. इकडून असं एक ग्राउंड मारून आपलं कंप्लीट होऊन जाईल. लुम्फिनी पार्क आपला कंप्लीट होऊन जाईल. तर आहे ना रस्त्यावर चालण्याच्यापेक्षा ना मी हा रूट प्रेफर केला. हा एक पायवाट आहे, ही एक पायवाट आहे. आणि का सिलेक्ट केला माहिती आहे? बस तुम्हाला आन्सर कळालं. बिकॉज राईटला मस्त पाण्याचा आवाज येतो आहे या मस्त फाउंटनचा. माझ्याकडे आता शब्दच नाही येते जे मी अनुभव करतो आहे. आणि मी पूर्ण ट्राय करतो आहे की सगळे कानाकोपरा ऑफ लुम्फिनी पार्क तुमच्यासाठी कवर करायचं. आणि हे बघा जे दगडी आहेत ना, सॉरी कॉन्क्रीट आहे वाटते. कॉन्क्रीट अशा प्रकारे मस्तपैकी कार्व केलेले आहेत, कोरलेले आहे. आणि समोर बघा इथे बसतो मी मस्त आणि समोरचा व्ह्यू बघा यार. वाव यार वाव. आणि तिकडे कबूतर आहेत की खाली? नाही कबूतर नाही. हा बघा माझा एक मित्र आला आहे समोर. कसं चालतोय यार, खातोय काहीतरी. हळूवा मी आवाज नाही करत, मी त्याला घाबरवत नाही म्हणून मी हळू बोलतो. यार देवानी इतकी त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता दिली आहे की माहिती नाही यार, बेस्ट आहे. चला आपला मित्र आहे ना तिथे गेला. तिथून आलेला कुठून तरी. वाव. आणि ही जी बँकॉकची स्कायलाईन आहे ती बघा यार. असं पाहिजे माणसाने. ती मस्त तिथे चिल मारते आणि या नजाराचा अनुभव घेते. अजून काय पाहिजे यार. तर त्यांना मित्रांनो एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन झालं आहे. पाण्याचा खळखळाटचा आवाज येतो आहे, सनसेट होतो आहे, थंड थंड मंद मंद हवा वाहते आणि पक्ष्यांचा काय म्हणतात, पक्ष्यांच्या आवाजाला काय म्हणतात, खिळखिळाटचा आवाज तो येतो आहे. तर मित्रांनो आता मला अर्धा तास झाला असेल इथे बसून. आणि हे बघा काय कॉन्ट्रास्टिंग आहे. एक छोटं घर आणि त्याच्या बाजूला बिल्डिंग बघा केवढे मोठे मोठे आहेत. इथं भाई एकदम आकाशाकडेच जाते. पण बघा ना काय कॉन्ट्रास्टिंग आहे. चला यार भरपूर टाईम स्पेंड केला इथे. आपल्याला पुढचे स्पॉट्स पण कवर करायचे आहेत. माझ्याकडे ॲक्च्युली टाईम कमी आहे, बट मी तरी रश नाही करत आहे. रश करून काय फायदा नाही. यायचं, अनुभव करायचा. एक जागा तर एक जागा तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवेन. पण तुम्ही पण चांगल्या पद्धतीने लाईक करा ना. आतापर्यंत बघितलं लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा यार. सबस्क्रायबर वाढलं बा. कॉमेंटमध्ये आपण चॅट करू, मजा येईल. एक साथ फिरू आपण कधीतरी, ट्रिप मारू. चाय ते आहे, कांद्याची भजी आणि हिरवी चटणी, नाही तर वडापावसुद्धा चालेल विथ सुकी चटणी नॉर्मल. ते मिळालं असतं ना, हा दिवस माझा सर्वात बेस्ट दिवस असला असता. सगळं जे निसर्गाचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते आज परफेक्ट आहे. फक्त खायला इथे काही नाही आहे वाटतं.
मिळालं ना चहा एक नाही तर कॉफी बस. जिथे असे मला डेस्क दिसत आहेत ना बाकडे बसायला, असं वाटतंय बसू आणि हे बघा बस भाई इथे मी थोडा अजून टाइम स्पेंड करतो. ढिंचक मस्त गाण्यांचा आवाज येतोय. इकडे असं का नाही का खायलाच नाही आहे. चला बघूया पुढे. मी कुठून आलेलो आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:23. मी 5:30च्या आसपास आलेलो इथे आणि आता 6:30 झालेत. म्हणजे 1 तास माझा असाच इथे मस्तपैकी ब्युटिफुली स्पेंड झालेला आहे. यार मला पण असं बसायचं आहे. जसे ना ते बसले तसं मला पण बसायचं आहे. मी पण बसणार. तर आलो आहे मस्त गवतात बसायला. यार बस यार, अजून काय पाहिजे लाईफकडं. कॅमेरा मी इथे ठेवला आहे, मी इथे बसलो आहे, तुम्ही तिकडे आहात, मी इकडे आहे. तुम्ही तिथून लाईक करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब झालं पाहिजे, मला नाही माहिती कसं, पण ते सबस्क्राईब बटन तुम्ही दाबा. तिकडचे सॉंग्स मस्त लागले आहेत, तिकडे जाऊया आपण. जस्ट थोडंसं इथे टाईम स्पेंड करतो. मी थोडा कॅमेरा ऑफ करतो, सगळं ऑफ करतो आणि थोडं बसतो, टाईम स्पेंड करतो. नंतर आपण आपली जर्नी आजची जी आहे कंटिन्यू करूया. रात्री पण आपण स्पॉट्समध्ये जायचं आहे भरपूर. यार बँकॉकला जीव रात्रीच येतो. दुपारी इतकं काय नाही, मरणाची गरमी आहे. रात्री 6 वाजेपासून ते सकाळी 4 वाजेपर्यंत तुम्ही जस्ट बनवून राहा व्हिडिओला आणि आहे ना सबस्क्राईब. हा बघा आपला मित्र आहे ना परत आला. हा दुसरा मित्र आहे वाटतं, तो मित्र नाही आहे. तो बघा तिचं इथे जायंट छिपकली कशी पोहते बघा. तर मित्रांनो आता वाजलेले आहेत 6:40 आणि हे बघा हे कलर्स बघा काय दिसत आहेत. आता माझ्याकडे खरंच शब्द नाही आहेत एक्सप्लेन करायला हे सगळं, पण आहे की नाही जबरदस्त. इथे आता आहे ना मस्त टाईम स्पेंड केला. झालं 1.5 तास झाले आणि आता आपला न्यू स्पॉट एक वेगळ्या स्पॉटकडे जाऊया. इथून बाहेर पडायला पण थोडा टाईम लागेल यार. हे पकलो आहे चालायला. ठीक आहे चला निघूया या मस्त लोकेशनला. बाय बाय बोलून. तुम्ही कुठे जात आहे? तुम्ही थांबा. अजून काय दिसलं ना तिकडे म्हणजे कुठे लुम्फिनी पार्कमध्ये अजून काय दिसलं तर मी तुम्हाला दाखवतो ना. अजून लुम्फिनी पार्कचा व्हिडिओ संपला कुठे? मी जेव्हा बोलून संपलाय तेव्हा संपलाय. ठीक आहे आणि आता मी बोलू शकतो प्रॉपर सनसेट झालेला आहे आणि आपण आता लुम्फिनी पार्कच्या बाहेर जात आहोत. आणि मला माहिती नाही की लुम्फिनी पार्कच्या बाहेर जाण्याचा रस्ता काय आहे, तर त्यामुळे मी व्हिडिओ ऑन केला आणि तुम्हाला सगळं दाखवतो आहे. चला मला आहे ना एक्झिट रोड सापडला, तर मी ऑफिशियली आता एंड करतो व्हिडिओला. तर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता नेक्स्ट स्पॉटकडे जातो. ते ग्रॅब ॲप वापरून परत त्या स्कूटीवरून दुसरं लोकेशन. चला बाय बाय लुम्फिनी पार्क. भेटू कधीतरी आपण नंतर परत. आणि थँक्यू एकदम खतरनाकवाला एक्सपिरियन्ससाठी. आता अरे अजून मी पार्कमध्येच आहे काय. मला त्या रस्त्यांकडे जायचं आहे सो दॅट मी त्या बाईकवाल्याला बोलवू शकतो. तर लुम्फिनी पार्कमध्ये यायचं तर ही मेट्रोमध्ये पण तुम्ही येऊ शकतात. आय डोंट नो मेट्रोचं नाव काय. मी स्क्रीनवर लिहीन. अच्छा सी लॅम आहे. ओके.